आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर शेट यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। पुण्यातील 2012च्या प्रसिद्ध JM रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। असलम शब्बीर जहागीरदार उर्फ बंटी जहागीरदार असे या आरोपीचे नाव आहे। हत्येनंतर दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। कल्याण डोंबिवलीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत असून कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले। वाढत्या प्रदूषणामुळे AQI खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। निवडणूक आयोगाच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील 29 महापालिकांसाठी तब्बल 33,606 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे, तर लगेचच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। भाजपाने उमेदवारी नाकारल्याने प्रचंड नाराज असलेल्या माजी महापौरांच्या पतिराजांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे त्यांच्या पत्नी नाराज झाल्या। त्यांनी स्वतःचं घर सोडून थेट माहेर गाठलं। हा प्रकार नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरात घडलाय। साताऱ्यात सरत्या वर्षाच्या पार्टीसाठी कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेलेला तरुण बुधवारी रात्री महादरे यवतेश्वर येथील डोंगर कड्यावरून 400 फूट खोल दरीत कोसळला। शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमनं त्याची दरीतून सुटका केली आहे। नव्या वर्षाची सुरुवात साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यासाठी देश विदेशातून भाविक शिर्डीत दाखल झाले असून संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। पुण्यात महापालिका निवडणुकीतील उमेदवारानं चक्क प्रतिस्पर्ध्याचा अर्ज खाऊन टाकला। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईंची देखील एंट्री झाली आहे। भाजप आणि शिवसेना रिपाईंसाठी प्रत्येकी 6 जागा सोडणार असल्याची माहिती मिळत आहे। भाजपा 131, शिवसेना 84 आणि रिपाई 12 असे जागा वाटपाचे गणित असणार आहे। ठाकरे बंधूंच्या उद्धव सेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि MMR मधील महानगरपालिकांच्या क्षेत्रात होणार आहे, अशी माहिती उद्धव सेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।